सुरुवात करूया. माझा आवाज बरोबर आहे ना? मला असं वाटतं येत असेल आवाज. सुरुवात करूया. साधी मांडी घालायची आहे. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा समस्थितीमध्ये म्हणजेच सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपण जी साधी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता आणि शिथिलता. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण जी स्थिती धारण केली त्या स्थितीमध्ये आपण स्थिर आहोत का याचं निरीक्षण. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास याची जाणीव. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत आपण 3 ओमचे उच्चार. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. हा श्वास सोडताना ओंकार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार ओ. तिसऱ्या उच्चारासाठी एक श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. काही क्षण शांत. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल झालेलं आहे. ते अजून स्थिर करण्यासाठी करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलणार आहोत. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन
आपल्या आद्य गुरुजन आई वडील त्यांना वंदन करूया. सावकाश मान आपली सरळ होईल. दोन्हीही हातांच्या तळव्यांवर एकमेकांवर घालून निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजपासून सुरू होणाऱ्या या नवीन वर्गामध्ये. हरिओम. माझा आवाज मला असं वाटतं येतोय बहुतेक सगळ्यांनाच. तर काही जुने साधक सुद्धा आहेत, काही नवीन साधक आहेत. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत. थोडक्यामध्ये माझी ओळख, 1 महिना आता आपण असेच वर्गाला जॉईन होणार आहोत. तर मी योगिता सकपाळ. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे. त्याबरोबरच योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा मी कंप्लीट केला 2016 मध्ये. आणि 2021 मध्ये MA इन योगशास्त्र ही पदवी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. नुकतंच माझं योग थेरपिस्टची सुद्धा मी एक्झाम दिलेली आहे आणि त्यात पास सुद्धा झाली आहे. ही YCB ची एक्झाम असते जी आता आयुष मंत्रालयाने आपल्या योग या साधनेमध्ये एक स्टँडर्डायझेशन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या काही एक्झाम्स असतात. तर त्या कुणीही कधीही देऊ शकतात. तर काही ज्या जसं की योग थेरपिस्ट किंवा योग कन्सल्टंट या ज्या एक्झाम असतात तर त्यासाठी तुम्हाला एक बेसिक पात्रता लागते. तर नुकतीच माझी योग थेरपीची एक्झाम झालेली आहे आणि मी योग शिकत सुद्धा आहे, योग शिकवत सुद्धा आहे. योग साधनेचा प्रवास हा चालूच आहे. गेली 2 वर्ष आम्ही दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या नवीन सुरू झालेल्या आपल्या वर्गामध्ये. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आता तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची आहे. जर कुठली व्याधी असेल किंवा काही गोळी वगैरे चालू असेल किंवा नुकतंच कोणतं ऑपरेशन झालं असेल तर ते कृपया सांगा. म्हणजे काही आसनं करताना जर काही तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील तर ते त्या त्या वेळेला सांगता येतील. तर थोडक्यात ओळख मी माझा इथे माईक बाजूला करते आणि थोडक्यामध्ये तुम्ही तुमची ओळख आणि कुठून आहात सांगा. सगळ्यांना अनम्यूट करते मी. अं, हा. तुमचा माईक फक्त चालू करून तुम्ही बोलू शकता. मला असं वाटतं राजश्रीताई तुमच्या काहीतरी फोनचा इश्यू आहे कारण की तुमचा इथे माईक मला दिसतच नाहीये. बाकी तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. येस. हॅलो मॅडम, नमस्कार. हरि माझं नाव राहुल चव्हाण. मी इथून पालघर, भिवंडीच्या पुढे वाडा म्हणून आहे, तिथं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अरे वा. हा. गुड. तर मला डॉक्टर चव्हाणांनी नंबर दिला, आमचे भाऊ आहेत ते. त्या माध्यमातून मी सरांशी काल बोललो आणि लगेच काल आजपासून लगेच जॉईन झालो. तर व्याधी काय नाहीये, फक्त ऍसिड रिफ्लक्सचा फक्त थोडासा त्रास आहे. कसलं? ऍसिडिटी जी आहे ना, ती ओ, जास्त थोडीशी इन्क्रीज हायपर होते. हायपर ऍसिडिटी Hyperactivity. हो असेल. हो. 1-2 वर्ष झालं त्याचा खूप त्रास आहे. हम्म. आणि कधी कधी थोडासा बीपी जो आहे थोडासा वाढतोय, थोडासा म्हणजे जास्त नाहीये. एक हम्म. थोडं 5-10 पॉईंट थोडंसं फक्त कधी कधी थोडंसं वाढतोय, बाकी काही नाही. बाकी काही शारीरिक व्याधी काही नाहीये. ओके. बीपीची गोळी चालू आहे का? नाही, सध्या एक 2-4 दिवस घ्यायला लावले, एक 8 दिवस फक्त घ्यायला सांगितले, बाकी दुसरं काही नाही त्रास काय. अच्छा. बहुतेक हरी. अँझायटी वगैरे आहे असं सांगितलं डॉक्टरांनी, त्याच्यामुळे ते थोडंसं वाढतंय म्हणे. ते काय एवढं काय हे नाही असं बोलले. अच्छा, एन्झायटीच्या गोळ्या चालू आहेत का? नाही, एन्झायटीचं नाही. त्या एन्झायटीमुळेच ते थोडंसं ते ऍसिड जास्त वाढल्यामुळं हा. एन्झायटी होते आणि त्याच्यामुळे थोडंसं ते बीपी वाढतं असं बोलले ते. अच्छा. बर. बाकी काही व्याधी काही नाही. ओके. स्वागत आहे आपलं. बीपी कंट्रोलसाठी काही मुद्रा असतात तर त्या तुम्हाला आपल्या वर्गामध्ये सांगितल्या जातीलच. नेक रोटेशन जे आहे म्हणजे आपण अ, आपली मान जी गोलाकार फिरवतो जे आपण रोजच घेतो वर्गामध्ये तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे ज्याच्याने आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो. तर हरिओम. स्वागत आहे. नेक्स्ट मला असं वाटतं मोनिका ताई गेल्या वर्गामध्ये जॉईन होत्याच. नेक्स्ट प्लीज. थोडक्यामध्ये जर अगदीच काही अडचण वाटत असेल तर चॅटबॉक्समध्ये टाका तुम्ही. जर कुठलं ऑपरेशन किंवा काही झालं असेल तर
राजेश्री, तुमचा मला असं वाटतं थोडासा माईकचा प्रॉब्लेम आहे, कारण की तुमचा आवाज फक्त तुमचा व्हिडिओ दिसतोय मला. हा, ठीक आहे, नंतर तुम्ही बोलू शकता. माझा नंबर तर आहेच आपल्या ग्रुपमध्ये. गुड मॉर्निंग मॅडम. हरिओम. हरिओम. मी ज्योती पगारे. तर मला असं माझं 1 वर्षापूर्वी कोलस्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे. माझं पित्ताशय काढलेलं आहे. हा. आणि झालं 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. जून 2024 मध्ये केले. हा. आणि आता मला फक्त थोडा थायरॉइडचा त्रास आहे. ओके. बाकी काही नाही. म्हणजे थायरॉइडचा त्रास इंदा असा की त्याची बॉर्डर लाईनला थायरॉइड असतं बऱ्याचदा चेकिंग केल्यानंतर. हम्म. ओके. गोळी चालू आहे का थायरॉइडची, म्हणजे मॉर्निंगची? हा, होमिओपॅथीची गोळी घेते सध्या मी. ओके. म्हणजे ॲलोपॅथी सुरू नाही केलंय. अच्छा. होमिओपॅथी ओके. हरिओम. म्हणजे आता इथे तुमचं वजन कंट्रोलमध्ये आहे की वजन कमी झालेलं आहे थायरॉइड मध्ये? कंट्रोल मध्ये आहे. कंट्रोलमध्ये आहे. ओके, गुड. हरिओम, स्वागत आहे आपलं. नेक्स्ट प्लीज. सध्या आपले ऍडमिशन चालूच आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतच राहतील, म्हणजे ओळख आणि बाकीच्या सगळ्या. तर आता सुरू करूया आपल्या वर्गाला. एक मिनिट हा. तर हरिओम, पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं. आणि जर कोणाला काही शंका किंवा काही बोलायचं असेल तर ते चॅटबॉक्स मध्ये तुम्ही पर्सनली टाकू शकता, किंवा माझा ग्रुपवरती नंबर आहेच, तुम्ही तिथेही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे. 1 महिन्याच्या वर्गामध्ये आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, काही आसनं आहेत जी शिकायची आहेत. आणि आपण काही विषय सुद्धा कव्हर करतो ह्या आपल्या वर्गामध्ये, जसं की योग साधना म्हणजे काय, किंवा आसन प्राणायाम कशा प्रकारे करावा, आपला आहार कसा असावा, याबद्दल आपण काही गोष्टी, म्हणजे हे विषय जे आहेत हे आपण घेतो. तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करत आहोत. तर सगळ्यात आधी म्हणजे योग म्हणजे काय हे थोडक्यात सांगते. तर योगचं जे मेन उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपल्या शरीर आणि मनाचं संतुलन राखणं, किंवा शरीराला मनाशी जोडणं, म्हणजेच हा योग आहे. योग या मुळात शब्दाचा अर्थच असा आहे की एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर अशी ही योग साधनेची संकल्पना आहे. योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे, आणि आपल्याला ती जतन करायची आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा सांगायची आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा योग साधनेचा उद्देश आहे, उद्दिष्ट आहे. तर आपण जो योग करतो हा मुनी पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग आहे, ज्याच्यामध्ये आसन प्राणायाम प्रत्याहार सॉरी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी 8 अंग येतात. तर आपण फक्त आता जो योग आपल्या भारतामध्ये ज्या काही योग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये जो योग शिकवला जातो तो हा अष्टांग योग आहे, ज्याच्यामध्ये आसन आणि प्राणायाम या 2 गोष्टींवरती अधिक भर दिला जातो. ज्यांना योग साधनेमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, त्यांना अजून काही नवीन शिकायचं असतं, ते लोक थोडस फिलॉसॉफिकली, म्हणजे त्यांना जर आवड असते, तर ते यमनियम किंवा प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये ते जास्त अभ्यास करू शकतात. पण जेव्हा आपण जनरल योग वर्ग घेत असतो तर त्यावेळेला आसन आणि प्राणायाम या 2 गोष्टींवरती जास्त भर दिला जातो. तर आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आपण बेसिक टू ऍडव्हान्स असा आपला हा प्रवास आहे. तर सुरुवातीला आपण बेसिक म्हणजेच जसं कपालभाती आहे, कपालभाती ही थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. तर कपालभातीच्या आधीची जी कृती आहे, ज्याला श्वसन मार्ग शुद्धी म्हणतात, ती आपण सुरुवातीला घेतो आणि त्याच्यानंतर आपण कपालभाती करायला शिकतो. तशीच आसनांच्या बाबतीमध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. सुरुवातीला आपण काही बेसिक आसनं घेतो आणि मग त्या बेसिक आसनांची थोडीशी ऍडव्हान्स कृती करण्याचा प्रयत्न करतो. प्राणायामाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. प्राणायाम आपण जो आहे हा सेकंड वीक पासून घ्यायला सुरुवात करतो. तर पहिल्या वीक मध्ये आपल्याला आपल्या श्वासाची गती कशी आहे, आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला थोडंसं आपली ती प्रॅक्टिस होते. त्याच्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन हे श्वसन आधी शिकतो आणि मग आपण प्राणायामाकडे जातो. तर असा हा आपला वर्गाचा पॅटर्न आहे. तर वर्गाच्या सुरुवातीला आपल्याला
प्रार्थना काही बोलायच्या असतात तर त्या मी ग्रुपवरती शेअर करीनच. आताही शेअर करीन. आता जी आपण प्रार्थना केली ती आपण जनरल प्रार्थना केली. तर आपली जी वर्गाची प्रार्थना आहे ही मी तुम्हाला शेअर करेनच. तर जेव्हा आपला वर्ग सुरू होतो तेव्हा आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. जसं की आता आपण ओंकार केले तर हे ओंकार करताना आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची असते. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा हातांची द्रोण मुद्रा करायची असते. तर ह्या कशा करायच्या हे मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर वर्गाचा जेव्हा तुम्ही बसता वर्गाला तेव्हा तुमचा कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित सेट करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थितीमध्ये, दंड स्थितीमध्ये म्हणजे उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून या चारही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजेत असा कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा. जर काही टेक्निकल इश्यू असेल किंवा पटकन आवाज येत नसेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता किंवा तुम्ही पुन्हा रिजॉईन होऊ शकता. तर आता अजून जर कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज हँड राईज करा. मी माझा माईक बाजूला करून आपल्याशी संवाद साधेन, नाहीतर आपण पुढे जाऊया. तर आपली सुरुवात जी आहे ही श्वसन मार्ग शुद्धीपासून होते. ती कशी करायची हे मी दाखवतेच. त्याच्या आधी आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या आहेत, त्या बघून घ्या कशा केल्या जातात. तर साधी बैठक घालायची आहे. साधी बैठक घालताना सुद्धा नकळत आपण आपला संपूर्ण शरीर जे आहे हे नकळत ताणलं जातं. तर ते तसंही न करता आपल्याला अगदी सुखावह बैठक घ्यायची आहे. तर ती बघा कशी घ्यायची. साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची जी आहे ही द्रोण मुद्रा करायची. म्हणजे दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची जी कोपरं आहेत ही नकळत आपण अशी ताठ करतो, तर तशी न करता हाताची कोपरं शरीराच्या जवळ, म्हणजे इथे आपल्या पाठकण्यावरती जास्त प्रेशर येत नाही. आपली मान मध्यभागी आणि हनुवटी म्हणजे आपली चेन जी आहे ही जमिनीला पॅरल, जमिनीला समांतर असेल. म्हणजे नकळत मान अशी वर जाते किंवा जास्त खाली जाते, तर तसं न करता आपली मान जी आहे ही मध्यभागी हनुवटी जमिनीला समांतर. तर ही झाली आपली साधारण सुखावह बैठक स्थिती. आपण हातांची द्रोण मुद्रा केली आहे. दोन्ही हातांचे कप आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. त्यानंतर हातांची ज्ञान मुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. उरलेली 3 बोटं आपली सरळ असतील आणि हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायचे. ती कुठेही नकळत अशी ताठ न ठेवता शरीराच्या जवळ. सुखावह बैठक आहे ही म्हणून. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा, जी आपल्याला ओंकार करताना करायची असते. त्यानंतर आपण प्रार्थना करतो. प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला नमन मुद्रा करायची असते. तर ही नमन मुद्रा कशी करायची हे दाखवते. तर दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आता हेच जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा सर्वायकलचा त्रास आहे, हायपर ऍसिडिटी किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, त्यांनी मात्र पुढे झुकणारी जी काही आसनं आहेत ती करताना काळजी घ्यायची आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करायचा. तर ही नमन मुद्रा बघा कशी करतात. दोन्ही हात जोडलेले आणि आपले हात आपल्या हृदयापाशी. आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचे. सीटचा भाग न उचलता आपले जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. जेव्हा आपण वर्गाच्या सुरुवातीला प्रार्थना घेतल्यानंतर नमन मुद्रा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक भक्तिभाव आणि लीनभाव असतो. आणि जेव्हा शांतीपण झाल्यानंतर आपण ही नमन मुद्रा करतो तेव्हा संपूर्ण शरणागत भाव, समर्पणाचा भाव आपल्या मनामध्ये आणायचा. उलटचाल करताना हळूहळू ज्या क्रमाने आपण वर खाली आलोय त्याच क्रमाने हळूहळू वर यायचं आणि मग जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी. ठीक आहे. ही झाली आपली नमन मुद्रा. सुरुवातीला आपण बघितली द्रोण मुद्रा,
त्यानंतर आपण पाहिली ज्ञान मुद्रा आणि आता आपण पाहिली नमन मुद्रा. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर कृपया चॅट बॉक्समध्ये टाका. आता आपण पुढे जाऊया श्वसन मार्ग शुद्धीकडे. तर ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हे करताना काळजी घ्यायची आहे. आणि कपालभातीची जी कृती आहे म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी झाल्यानंतर जेव्हा आपण कपालभाती ही कृती करतो, ही शुद्धी क्रिया करतो, त्यांनी हे कपालभाती करणं टाळायचं आहे. किंवा जिथे आपण 20 ते 25 आवर्तनं करतो कपालभातीची, तिथे तुम्ही फक्त 10 ते 5 आवर्तनं करायला हरकत नाहीये. तर ती मी तुम्हाला पुढे सांगेल जेव्हा आपण ही कृती करू त्यावेळेला. आता फक्त एक तुम्हाला सूचना देऊन ठेवते की तुम्हाला ह्या कृती करणं टाळायचं आहे. तर बघून घेऊया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर इथे आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ही सहज असेल. श्वास सोडताना मात्र आपल्याला पोटाला आतमध्ये झटका देऊन फोर्सफुली बाहेर श्वास सोडायचा आहे. जसं आपण एखादी मेणबत्ती विझवतो तोंडाने फुंकर मारून, तेव्हा आपण एक फोर्सफुली ती हवा बाहेर सोडतो तोंडावाटे, बरोबर? अशा प्रकारे. तर इथे आपल्याला अशीच कृती करायची, फक्त ती नाकाने. आपण नाकाने तो श्वास बाहेर जोरात सोडणार आहोत. जेव्हा आपण हा श्वास बाहेर जोरात सोडतो तेव्हा आपल्या पोटाला इनवर्स स्ट्रोक द्यायचा आहे, म्हणजे आतल्या बाजूने थोडंसं पोट आपलं खेचलं जाईल. तर पहिल्यांदा मी दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये आहेत. आणि आता आपण एकेका नाकपुडीने ही श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर सुरुवात जी आहे ती आपण आपल्या उजव्या नाकपुडीपासून करणार. तर आपला जो डावा अंगठा आहे त्या डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. जेंटली प्रेस, कुठेही नाक असं दाबायचं नाहीये. सहज तुम्ही जर अगदी इथे नाकाच्या खाली जरी तुमचा अंगठा ठेवलात, आपली जी नाकाची पाळी आहे त्याच्या खाली जरी अंगठा ठेवलात तरी ती नाकपुडी सहज बंद होते. आणि आपला उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा. आधी कृती बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. तर पहिल्यांदा आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हलकसं बाहेर येतं. आता हा घेतलेला श्वास आपण फोर्सफुली बाहेर सोडणार नाकावाटे. आणि त्याच वेळेला आपल्या पोटाला आपण आतमध्ये हलकासा झटका देणार. आता ही मी 5 आवर्तनं केली. सहज श्वास घेतला, तो श्वास जोरात नाकावाटे बाहेर सोडला. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण 10 आवर्तनं करायची, एकदा उजव्या नाकपुडीने आणि एकदा डाव्या नाकपुडीने. तर आता सुरुवात करूया. तुम्हाला कळतंय की नाही हे मला कळत नाहीये. अगदीच काही अडचण असेल तर कृपया चॅट बॉक्समध्ये टाका, कारण की सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला लक्षात येत नाहीये. सुरुवात करूया आपण. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात आपल्या पोटावरती. शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. फोर्सफुली आपण नाकावाटे श्वास सोडतोय आणि तो श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक देतोय. हे झालं पहिलं आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2. एक सहज श्वास भरून घेऊया. जोरात श्वास सोडताना पोटाला झटका. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव जी आहे ती आपल्या उजव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गामध्ये तुम्हाला किंचितसा बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती.
चेहरा शांत आहे. आता डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहश्वास भरून घ्या. पोट हलकसं बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. एक. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गामध्ये झालेला किंचितसा बदल, याकडे लक्ष. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि तो बाहेर सोडला, याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. जाणीव आपल्या श्वासाची, इनर अवेअरनेस. पुढे आपण करतो ओंकार. तर ओंकार मध्यम पट्टीतला आणि मकार लांबवलेला. हे ओंकार कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण मध्यम पट्टीतला ओंकार करतो त्यावेळेला बघा, ओंकार जो आहे हा अ, उ, म आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांचा बनलेला आहे. तर याचं उच्चारण जे आहे हे अकार, उकार आणि मकारासहित आपण करतो. तर मध्यम पट्टीतला उच्चार करताना आपल्याला अकार आणि मकार हे समप्रमाणामध्ये करायचे असतात. जसं की मी तुम्हाला दाखवते. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार. अ, अकार, उकार, मकार हे तीनही आपण समसम प्रमाणामध्ये केलेले आहे. त्यानंतर मकार लांबवलेला ओंकार. तर हा जो ओंकार आहे हा आपल्याला अगदी हळू आवाजामध्ये, आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू जाईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा मकार लांबवलेला उच्चार करणार. म्हणजे अ आणि उ हे अगदीच 20% असतील आणि मकार जो आहे हा 80%, म्हणजे हा थोडासा लांबवलेला असतो. तर हा सुद्धा मी उच्चार करून दाखवते. 3 उच्चार मी करून दाखवते, बघून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. अ. तुम्ही पण करू शकता माझ्यासोबत. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उच्चार. अ. अजून एक उच्चार करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उच्चार. अ. काही क्षण शांत. ओंकार आपण यासाठी करतो की आपलं शरीर आणि मन हे बॅलन्स राहण्यासाठी, किंवा आपण जी साधना करणार आहोत त्या साधनेमध्ये आपलं शरीर आणि मन एकरूप होण्यासाठी ह्या ओंकाराचं आपण उच्चारण करतो, ज्याच्याने आपली सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक ह्या दोन्हीही ज्या नर्वस सिस्टीम आहेत ह्या बॅलन्स राहतात. म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जाही तेवढीच टिकून राहते आणि आपलं मन सुद्धा तेवढंच शांत होतं. म्हणजे दोन्हीही ज्या ह्या आपल्या सिस्टीम आहेत ह्या समप्रमाणामध्ये काम करायला सुरुवात करतात. त्यासाठी ओंकार हा फार महत्वाचा ठरतो.
आणि ह्या ओंकाराचे वेगवेगळ्या स्तरांवरचे उच्चार आहेत ते पुढे आपण बघणारच आहोत. पण आता आपण जे वर्गामध्ये नेहमी घेतो ते म्हणजे मध्यम पट्टीतला आणि मकार लांबवले. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पुढे आपण करतो प्रार्थना. तर इथे मी तुम्हाला दाखवते. आता हा जे ओमचं हे जे चित्र दिसतंय, तर ह्या ओमच्या चित्राचा सुद्धा आपण इथे उपयोग करतो. म्हणजेच आपल्या नेत्रशुद्धीसाठी, डोळ्यांच्या शुद्धीसाठी, ज्याला त्राटक असं म्हणतात. तर ही ओमची प्रतिमा एकदा आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी ह्या ओमच्या प्रतिमेचे निरीक्षण करतो, ज्याला बहिर त्राटक म्हणतात. आणि मग हाच ओम जो आहे हा आपल्या भूमध्यामध्ये म्हणजे आपल्या आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, ज्याला अंतरत्राटक म्हणतात. तर जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या डोळ्यांची शुद्धी होते, आपलं मन शांत होतं आणि साधनेकडे जी आपली वाटचाल आहे ती आपली खूप छान प्रकारे सुरू होते. तर हे आपण वर्गाच्या म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेतो, त्राटक ही शुद्धी क्रिया. त्याच्यानंतर ओमचे उच्चारण आपण करतो, जसं आता आपण मध्यम पट्टीतला आणि मकार लांबवलेला पाहिला. त्यानंतर ही आहे आपली प्रार्थना, जी आपल्याला रोज वर्गामध्ये बोलायची असते. ही सुद्धा ओंकाराची प्रार्थना आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या सोबत आपण ही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम् ओंकारं बिंदुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. ही जी प्रार्थना आहे ही आपण शिवषडाक्षर मंत्र या मंत्रातून किंवा या श्लोकातून आपण ही प्रार्थना घेतलेली आहे. तर याचा प्रार्थनेचा भावार्थ असा आहे, खाली लिहिलेलंच आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. ओंकाराला नमस्कार करून आपण आपल्या साधनेची सुरुवात करतो. तर ही झाली आपली सुरुवातीची प्रार्थना. ही प्रार्थना झाल्यानंतर आपण करतो नमन मुद्रा, जी मी तुम्हाला मगाशी सांगितली की हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. त्यानंतर प्राणायामाचा जो श्लोक आहे हा आपण सेकंड वीक मध्ये पाहूया. आणि हा आहे आपला शांतीपाठ, जो आपल्याला वर्गाच्या शेवटी बोलायचा असतो. तर हे झालं आपल्या वर्गाचं पॅटर्न, जे आपल्याला नेहमी फॉलो करायचंय. सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर ओमचं उच्चारण आणि त्यानंतर प्रार्थना आणि मग पुढे आपल्या साधनेची सुरुवात. तर आता सुरुवात करूया बैठक स्थितीमध्ये विश्रांती. तर दोन्ही पाय जे आहेत हे समोर घ्यायचे आहेत. दोन्ही पाय समोर, दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचं आणि आपले हात जे आहेत ते बघा, जास्त मागे पण नाहीत आणि जास्त शरीराच्या जवळ पण नाही, तर थोडेसे हलकेसे ते मागे घ्यायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये विश्रांती. म्हणजे जेव्हा आपण बसून जेव्हा आपण आसनं करू एखादी, तर त्या स्थितीमधली ही विश्रांती स्थिती. इथे डोळे बंद ठेवायचे, मान मागे सैल सोडायची, खांदे कोपरं रिलॅक्स. ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. आता आपले हात मात्र आपल्या शरीराच्या जवळ असतील, म्हणजे आपल्या सीटच्या जवळ असतील. पाठीचा कणा आपला सरळ असेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्हीही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, थोडंसं अंतर घ्या, म्हणजे अगदीच अर्ध्या फुटापर्यंत सुद्धा कमी असेल हे अंतर. तर आता फक्त उजव्या पायाची जी 5 बोट आहेत ती ताणायची आहेत आणि रिलॅक्स करायची. उजव्या पायाची 5 बोट सेपरेटली ताणा आणि रिलॅक्स करा. डावा पाय आपला रिलॅक्स आहे. फक्त आपण उजव्या पायाच्या बोटांमध्ये
ताण देतोय आणि रिलॅक्स करतोय. ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत, ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत. आता उजव्या पायाची जो चवड्याचा भाग आहे, म्हणजे हा आपला भाग, हा पोर्शन, तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि ओपन करायचा आहे. अंगठा आतमध्ये, अंगठा फोल्ड करून त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा ओपन करूया. अशाच प्रकारे अजून 3दा हीच कृती. पहिल्यांदा अंगठा फोल्ड करू, मग 4 बोटं, पुन्हा अंगठा आणि रिलॅक्स. आता अँकल जॉईंट्स मधून उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो त्यावेळेला आपले जे काफ मसल्स आहेत आणि गुडघ्यापर्यंतचा भाग, मांडीपर्यंतचा भाग संपूर्णपणे तिथे ताण आहे आणि जो वरचा भाग आहे गुडघ्याचा, तिथे तुम्हाला हलकासा प्रेशर जाणवेल. आणि आता हेच पाऊल हळूहळू जमिनीकडे ताणायचं. आता बघा, विरुद्ध बाजूने तुम्हाला ताण आणि दाब याचा अनुभव घेता येईल. म्हणजे स्काफ मसल्स वरती आता प्रेशर आहे आणि आपल्या गुडघ्याचा जो वरचा भाग आहे तिथे ताण जाणवतो. पुन्हा एकदा हीच कृती. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचा अँकल जॉईंट्स मध्ये आणि जमिनीकडे ताणायचं. हे करत असताना तुमच्या कुठल्या भागामध्ये ताण आणि दाब आहे हे तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. फक्त आपण उजव्या पायामध्ये हालचाल करतोय, डावा पाय आपला अगदी रिलॅक्स आहे, तिथे आपण कुठलीही मुवमेंट करत नाहीये. 3 ते 4 वेळा झालं की मग थांबायचं आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड जी आहे ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड उजव्या गुडघ्याच्या खाली सपोर्टसाठी, बघा अशा प्रकारे. आणि आता फक्त उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. जमिनीला घासत उजवा पाय फोल्ड आणि सरळ, पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता हाच उजवा पाय आपल्याला वर आणि खाली करायचा. बरं, आता हे करताना पाठीची हालचाल न करता आपला पाठकणा सरळ आहे. गुडघ्यातनं आपण पाय वर आणि खाली घेतोय, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा उजवा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. जेव्हा आपण आपला पाय खाली येतो तेव्हा पायाचा अंगठा खाली जमिनीला टच होते. क्लॉकवाईज रोटेशन. 1, सावकाश कृती करा. 2, घाई अजिबात नको. 3, 4 आणि 5. विरुद्ध पद्धती, दिशा बदल करायची अँटी क्लॉकवाईज. 1, पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे. 2, 3, 4 आणि 5. सावकाश थांबायचंय आणि आपला उजवा पाय सरळ करायचा आहे आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैल सोडा आणि जाणीव आपल्या दोन्हीही पायांकडे घेऊन जा. डोळे अलगद मिटलेले. बघा, उजवा पाय तुम्हाला थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय अगदी हलका आहे याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. दोन्ही पायांमध्ये पुन्हा थोडंसं अंतर घेऊया आणि आता डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण देऊया, रिलॅक्स करूया. ताणायची आहे डाव्या पायाची 5ही बोटं आणि रिलॅक्स. ताण, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. स्ट्रेच करायचंय आणि रिलॅक्स करायचे. आणि आता फोल्ड आणि अनफोल्ड करूया चवड्याचा भाग. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करूया. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, ओपन. पुन्हा एकदा अंगठा आणि मग 4 बोटं. थांबायचंय आणि आता अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. पुन्हा काफ मसल्स आणि गुडघ्याच्या इथे जाणीव आणि जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. अवकाश थांबायचंय
पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डाव्या गुडघ्याच्या खाली, डावा पाय जमिनीला घासत घासत गुडघ्यातनं फोल्ड करतोय आणि सरळ करतोय. 1 पाय फोल्ड सरळ, 2 पाय फोल्ड सरळ, 3 पाय फोल्ड सरळ, 4 फोल्ड आणि सरळ, 5. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि अप अँड डाऊन, वर घ्यायचंय खाली करायचंय. 1 वर खाली, 2 वर खाली, 3 वर खाली, 4 वर खाली, 5. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. पायाचा अंगठा जमिनीला लागू दे. 1 गुडघ्यातनं आपण पाय गोलाकार फिरवतोय. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं. सावकाश डावा पाय खाली घेऊन पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. आता आपल्याला करायचंय सुखासन किंवा याला स्वस्तिकासन असेही म्हणतात. सोपं आहे, एकत्रित आपण करू शकतो. फक्त करताना नीट करा, कारण की मला तुम्ही कोणीही दिसत नाही आहात, त्यामुळे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आता इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. तर सुरुवातीला आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप येते जेव्हा आपण पाय फोल्ड करतो त्यावेळेला त्या गॅप मध्ये तुम्हाला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय अशा प्रकारे. तर इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती किंवा मांडीवरती प्रेशर येत नाही. तुम्ही या स्थितीमध्ये बराच वेळ बसू शकता. हे मेडिटेटिव्ह आसन आहे. याला सुखासन किंवा स्वस्तिकासन असं नाव आहे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, हाताची बोटं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. नुकतेच आपण पायाची लुजनिंग एक्सरसाइज केली, त्याचा क्रम आठवण्याचा प्रयत्न बंद डोळ्यांनी. आणि आता आपण करणार आहोत आपल्या हाताची लुजनिंग एक्सरसाइज. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची 5ही बोटं जोडलेली आहेत. हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायची. स्ट्रेच एकमेकांपासून लांब आणि मग पुन्हा जवळ. एकमेकांपासून लांब स्ट्रेच आणि जवळ. स्ट्रेच जवळ. आता पुन्हा आपल्या हातांची बोटं ताणायची आणि अंगठा आतमध्ये पहिल्यांदा फोल्ड करायचा, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. पेरापर्यंत प्रत्येक बोट फोल्ड करायचं, पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण द्यायचं. मग 4 बोटं आतमध्ये घ्यायची आणि त्यावर अंगठा घट्ट मूठ वळून घ्यायची हाताची. पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त ताणूया, 4 बोटं आतमध्ये आणि मग त्यावर सावकाश ओपन करायचंय. दोन्ही हात थोडा वेळ खाली, डोळे अलगद मिटून घ्या. हाताला जास्त रोग लागली आहे का हे आपलं आपण तपासून पहा आणि श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि आता उजव्या हात जो आपला हाताचा पंजा जो सरळ आहे तो आता आपल्याला वर खाली करायचा. म्हणजे एकदा जमिनीकडे हाताची बोटं जातील आणि एकदा सेलिंगच्या दिशेने. एकदा हाताची म्हणजे आपल्या मनगटामधून आपण हात वर खाली करतोय, हाताचा पंजा फक्त वर खाली करतोय. म्हणजे आपला पूर्ण हात न हलता फक्त मनगटामध्ये हालचाल. आता उजव्या हाताची मूठ वळून घेऊया, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं आणि आता फक्त उजव्या हाताची मूठ वर खाली करायची. आपल्या मनगटामधून उजव्या हाताची मूठ वर खाली.
आणि त्यानंतर रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. उजव्या हाताची मूठ ओपन करायची, थोडा वेळ हात खाली. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूची. आता डावा हात समोर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडायचा आहे. आता उजव्या हाताचा डाव्या हाताचा जो पंजा आहे तो आता आपण वर खाली करूया. आता हाताची बोटं जमीन सिलिंगला पॉइंटेड आहेत. आता ती खाली जमिनीकडे वर खाली आणि वर. 1 2 3 4 आणि 5. आता डाव्या हाताची मूठ वळून घेऊया. अंगठा हातमध्ये, मग त्यावर 4 बोट आणि मनगटामधून पुन्हा हाताची मूठ वर खाली. 1 2 3 4 आणि 5. आता रोटेशन क्लॉकवाईज. आपल्या हाताची मूठ जमिनीला समांतर आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा. डोळे अलगद मिटलेले, जाणीव श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. करूया शोल्डर रोटेशन. डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगला समांतर. दोन्ही हात फोल्ड करा, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करा. आपली हाताची कोपरं हळूहळू वर घ्यायचे आणि मग गोलाकार फिरवायचे क्लॉकवाईज. 1 अगदी सावकाश करा, घाई न करता. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर आणि डोळ्यांवर मिटून श्वासाकडे लक्ष. थोडीशी श्वासाची गती तुम्हाला वाढल्यासारखी जाणवेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. एकेका पायाने आपण जे सुखासन घातलंय ते एक एक पायाने सोडून देऊया. आधी वर असलेला डावा पाय सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. इथे आपल्याला कुठेही पायाला रग लागत नाही किंवा कुठेही जास्त आपल्या पायाच्या स्नायूंवरती ताण येत नाही. आता हेच आसन आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता उजवा पाय फोल्ड करा. सॉरी, मगाशी आपण डावा पाय फोल्ड केलेला होता. विरुद्ध पायाने आपल्याला करायचंय. हा, आता डावा पाय फोल्ड करूया. सॉरी, डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि आता डाव्या पायाची मांडी आणि पोटरीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे उजव्या पायाचं पाऊल फिक्स करा. पाऊलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. करणार आहोत आपण नेक रोटेशन. नेक रोटेशन हे ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. रोज झोपेतून उठल्यावरती तुम्ही जर हे नेक रोटेशन केलं तर हे दोन्ही आजार किंवा व्याधी ह्या आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. तर सुरुवात करूया आपण. दोन्हीही हात जे आहेत ते आपले गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी.
सुरुवातीला आपली मान हळूहळू उजवीकडे जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मग सावकाश मध्यभागी डावीकडे. डावीकडे बघून मागची भिंत बघायची. पुन्हा सेंटर. पुन्हा एकदा उजवीकडे. सेंटर. डावीकडे. हालचाल फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होईल. आपल्याला खांदे कुठेही वर खाली करायचे नाहीयेत. पुन्हा एकदा उजवीकडे पाहूया. 3 वेळेला आपण उजवीकडून डावीकडे मान नेतोय. सेंटर आणि डावीकडे. सेंटर. आता हलकीशी मान आपल्याला टिल्ट करायची आहे. म्हणजे एकदा उजव्या बाजूला ती साईडवर बेल्ट बघा या प्रकारे. आता हे करताना आपल्याला खांदा कुठेही वर उचलायचा नाहीये. फक्त मानेमध्ये हालचाल होते. एकदा उजव्या बाजूला हलकीशी टिल्ट होईल. मग सेंटरला येईल. मग डावीकडे ती टिल्ट होईल आणि सेंटरला येईल. हे करताना कपाळावर डोळ्यांवर कोणताही ताण आणू नका. अगदी सहज कृती करा आणि समोर बघायचंय आपल्याला. आणि फक्त आपण मान साईडवर हलकीशी बेंड करतोय. म्हणजे एकदा उजव्या बाजूने हलकीशी आपण ती झुकवतोय आणि मग मध्यभागी येऊन डावीकडे. खांदे मात्र आपल्याला वर उचलायचे नाहीये. अजून एकदा उजवीकडे आणि डावीकडे. पुन्हा सेंटर. आता हलकीशी मान वर जाईल. म्हणजे आपला चेहरा सिलिंगला समांतर. आणि मग पुन्हा सेंटर मध्ये येईल. आणि मग पुन्हा सावकाश मान पुढे झुकली जाईल. हनुवटी गळ्यात. पुन्हा सेंटर. मान वर. मध्यभागी. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे नेण्याची कृती करणं टाळायचं. पुन्हा मध्यभागी. वर. सेंटर आणि खाली. खाली आल्यानंतर इथे थांबायचं आणि आता फुल नेक रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज आपण 2 वेळेला मान फिरून घेतोय. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश करा. मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय ही जाणीव. तिथे ज्या ग्रंथी आहेत महत्वाच्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींना चालना मिळते. सावकाश मान सरळ करायचे. डोळे मिटून घ्यायचे आणि विश्रांती. संपूर्ण आपण जी आता कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. प्रत्येक डायमेन्शन मध्ये आपलं जे नेक रोटेशन झालं त्याचा मनातल्या मनात मागोवा. सुखासन जे घातलंय ते सोडून द्या आणि साधी मांडी घालायला हरकत नाहीये. एक एक पाय सरळ करा. आधी वर असलेला उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. आधी पाय पूर्णपणे मोकळे करून घ्या आणि मग साधी बैठक घाला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची बोटं शरीराच्या जवळ. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोकं आपण एकमेकांना जोडून घेतली. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हातांची उरलेली 3ही बोटं सरळ आहेत. डोळे मिटून पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण देहाची जाणीव. आपण जी बैठक स्थिती घेतली त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. जाणीव आपल्या श्वासाची. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येतंय.
संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीथिंग पॅटर्न. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला. दिवसभरामध्ये जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा आपलं मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते. श्वासाची जाणीव असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या मनामध्ये जे काही सतत येणारे विचार असतात किंवा अशांत मन जे असतं ते शांत व्हायला मदत होते आणि आपले जे निर्णय क्षमता आहे किंवा आपली जी गोंधळलेली मनस्थिती असते ती आपल्या आटोक्यामध्ये यायला फार मदत होते जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला. श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते नियंत्रित आतमध्ये जातं. आजपासून तुम्ही असा स्वतःला एक संकल्प करा की मला माझ्या श्वासाची जाणीव ही नेहमीच असणार आहे. मी तिथे जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आपण जो योग्य असा मार्ग निवडलेला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद द्या. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल आणि स्वतःसाठी. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना मकार लांबवलेला ओंकार पोट नियंत्रित आतल्या दिशेला जाईल. काही क्षण शांत. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. आज आपण जे जे काही पाहिलं, जे काही नवीन शिकलो त्याचा मनातल्या मनात मागोवा. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांतीपाठ माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते
ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश हळूहळू कमरेत मसाला होऊया. जोडलेले हात सावकाश खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली रूप अलगदपणे आपला चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपल्या वर्गाचा शेवट. हरिओम. भेटणार आहोत आपण उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. काही अडचण असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.